सुरुवातीला एक घोषणा देते, भारत माता की जय, भारत माता की जय, छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा। आणि आजच्या दिवशी ही घोषणा द्यायला काही हरकत नाही मला असं वाटतं। आणि तो म्हणजे ICC T20 2024 विश्वचषक विजेत्या भारतीय क्रिकेट संघाचा आज या विधिमंडळाच्या सभागृहामध्ये आपण सर्वजणांचं मी स्वागत करते। जे विधान परिषद किंवा विधानसभेचे आमदार आहेत त्यांना कल्पना आहे, पण बाकी प्रेक्षकांना माझी विनंती आहे की आज या कार्यक्रमामध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, विधानसभेचे अध्यक्ष राहुलजी नार्वेकर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, संसदीय कार्यमंत्री चंद्रकांतदादा पाटील, विरोधी पक्षनेते अमरदासजी दानवे, तसंच आपल्या क्रिकेट संघाचे आशिष शेलार आणि सगळे पदाधिकारी उपस्थित आहेत। आणि आजच्या कार्यक्रमामध्ये मी सगळ्यात प्रथम आपल्या कर्णधार रोहित शर्मा यांचं आपण टाळ्या वाजवून जोरदार स्वागत करूया। याच्यानंतर पुढच्या आपल्या मित्रांचे स्वागत आपल्याला करायचं आहे। श्री सूर्यकुमार यादव, चला थांबा, श्री यशस्वी जयस्वाल, श्री शिवम दुबे, आणि याच बरोबर आपण ज्यांना कधी विसरता कामा नये ते या सगळ्या भारतीय संघाचे विश्वविजेते क्रिकेटपटू आणि गोलंदाज प्रशिक्षक श्री पारसजी मामरे आणि संघ व्यवस्थापक श्री अरुण कानडे यांचा आज सगळ्यांचं इथे आगमन झालेलं आहे। आणि अनेक वर्षांनी हा आपल्याला जे विजय प्रचंड असा मिळालेला आहे तो ऐतिहासिक विजय आहे। आणि मला तरी जे आठवत आहे त्याच्यानुसार विधान भवनामध्ये पहिल्यांदाच असा स्वागताचा कार्यक्रम होतोय। त्यामुळे महाराष्ट्राची सगळी जनता आणि ज्याच्यामध्ये महाराष्ट्रातल्या 288 विधानसभा आणि 78 आणि विद्यमान 51 आमदार हे सगळे महाराष्ट्रातील जनतेच्या वतीने आपलं स्वागत करत आहेत। आणि मला खात्री आहे की ज्या वेळेला क्रिकेटचे सामने चालू होते त्यावेळेला प्रत्येक घराघरामधल्या कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीने तुमच्यासाठी प्रार्थना केलेली आहे की तुम्हाला विजय मिळू दे, आणि त्या प्रत्येकाचे आशीर्वाद आपल्याला मिळालेले आहेत। आजच्या दिवशी भारताची ही जी अभूतपूर्व असा विजय आहे, तसाच 2013ला महेंद्रसिंग धोनी यांच्याही सोबत आपल्याला असाच विजय मिळाला होता। आणि भारत विश्वविजेता क्रिकेट क्षेत्रात झालेला आहे, तसं सर्व क्षेत्रात येण्यासाठी आपण सगळे एकत्र येऊया। आणि आजचा हा कार्यक्रम शांततेने, आणि मी नम्रपणाने सांगते मी उपसभापती आहे त्यामुळे शिस्तीने पार पाडायचा आहे, अशा पद्धतीची मी विनंती करते आणि 2 शब्द संपवते। आपल्या सगळ्यांचं स्वागत। जय महाराष्ट्र।